शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज आपल्या सर्वांना माहिती आहे। मुंबई मनपा अधिनियम 1888च्या अनुषंगे मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी ही प्राथमिक शिक्षणाची आहे आणि जर ज्युनियर कॉलेज जर करायचं असेल तर राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची मान्यता आवश्यक आहे आणि त्याकरता राज्य सरकारच्या संपूर्ण परवानगी आवश्यक आहे आणि त्याकरता पण राज्य सरकारमध्ये बहुमत आवश्यक आहे। 20 आमदारांच्या जोरावर हा प्रस्ताव तिकडे होऊ शकत नाहीये। आत्मसन्मान, मुंबईकरांचा स्वाभिमान, घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करणार, नोंदणीकृत कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांच्या नोंदणीच्या बाबतीत अशा त्यांनी त्याचा उल्लेख केला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईतील हजारो कष्टकरी अशा असंघटित महिलांना न्याय देण्यासाठी शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कंडप मशीनसारखी अभिनव योजना, त्यावेळी आता आत्मसन्मानाचे वल्गना करणारे सध्या राज्य सरकारच्या त्यावेळी विरोधात होते। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपण सर्वांना आर्थिक सहाय्य केलेलं आहे, लाखो बहिणींना आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि त्यावेळी ह्या लाडकी बहीण योजनेलाच ह्या लोकांनी विरोध केलेला आहे। राज्य शासन महिलांसाठी ज्या घरकाम करणाऱ्या महिला यांकरता यापूर्वी 10,000ची योजना राज्य सरकारतर्फे चालू आहे आणि कोळी बांधवांची आणि कोळी मच्छीमार महिलांच्या विक्रेत्यांच्या नोंदणीचा जर उल्लेख केला तर ज्या वरळी विधानसभाचे प्रतिनिधित्व युवराज करतात त्या वरळी विधानसभेतच गेल्या 5-6 वर्षात किती कोळी महिलांची नोंदणी झाली आणि किती कोळी महिलांना आर्थिक सहाय्य त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या 2.5 वर्षातच केलं त्याची माहिती खऱ्या अर्थाने लोकांसमोर त्यांनी मांडली पाहिजे।